राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग कार्यालयात आज बौद्धिक पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान बौद्धिकचं आयोजन करतं आणि या बौद्धिक कार्यक्रमासाठी सर्वच आमदारांना बोलावण्यात येतं। यामध्ये अर्थातच भाजपचे आमदार हजेरी लावत असतात। यावेळी अनेक नवनिर्वाचित आमदार आहेत आणि त्यामुळे या नवीन आमदारांसाठी निश्चितच हा बौद्धिकचा एक वेगळा कार्यक्रम जाणवला। तर शिवसेनेचे सुद्धा अनेक नेते या आजच्या बौद्धिक कार्यक्रमासाठी आलेले पाहायला मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले। या बौद्धिकच्या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे, शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार होते, मात्र राष्ट्रवादीचे केवळ राजीव कारमोरे यांनी हजेरी लावली। अजित पवार सकाळपासूनच लक्ष होतं या कार्यक्रमासाठी येणार की नाही, या बौद्धिकमध्ये सहभागी होणार की नाही, कारण यावेळेसचं महायुतीचं यश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे असल्याचं अनेकांनी वक्तव्य केलं होतं राजकीय वर्तुळामध्ये। त्यामुळे निश्चितच यावेळेसचं बौद्धिक हे विशेष होतं। तर एकंदरीत हे बौद्धिक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया होती तेही पाहूया। या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं। त्याच्या उभारणीमध्ये, राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे, तोडणारी नाही।